नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूयात. आता आपण ही पुरणपोळी बनवणार आहे ती घाटी पद्धतीने बनवणार आहोत आपण. त्यासाठी मी इथे 1 किलो डाळ म्हणजेच 3 पाव डाळ घेतलेली आहे. आता मी डाळ शिजवण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे वरती. त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये ती डाळ टाकलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता डाळ शिजती आहे आपली. डाळ शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही डाळ कुकरमध्ये शिजवायची नाही. पुरण खूप चिकट होतं आणि पोळ्या व्यवस्थित होत नाहीत. आणि डाळ शिजवताना कधीही त्यामध्ये तेल घालायचं गरम पाण्यामध्ये आणि मग वरतून आपण त्याच्यामध्ये डाळ घालायची, म्हणजे खूप लवकरही शिजते. तुम्ही बघा आता इथे डाळ खूप छान शिजलेली आहे आपली. आता आपण काय करूयात, ही शिजलेली डाळ एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि ते गॅसवरती ठेवून तोपर्यंत आपण गुळकट करून घेऊयात. आता आपण गुळकट करून घेतलेला आहे. मी 3 पाव डाळ घेतली होती. 3 पाव डाळीसाठी मी 3 पावच गूळ घेणार आहे. म्हणजे काय होतं, पुरण खूप छान गोड होतं. खूप जास्त गोड होत नाही, खूप कमीही गोड होत नाही. प्रमाण खूप व्यवस्थित गोड, म्हणजे गोड खूप चांगलं होतं ते. आता हे असं हलवून घेऊयात व्यवस्थित आपण. आता हे याच्यामध्ये मी घातलेली आहे इलायची पावडर. इलायची पावडर 1 चमचा घातला आहे. याच्यामध्ये आता थोडंसं मी जायफळ घालते आहे खिसून, त्यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या पुरणाला. जायफळ घालायचं छान. आता जायफळ घालून झाल्यावरती आता छानपैकी आपण ते छान परतत राहायचं. परतून झाल्यावरती पुरण खूप छान होतं. आता ते परतत आहे तोपर्यंत मी पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळताना मी असं केलेलं आहे की मोहन घातलेलं आहे पिठामध्ये, तुपाचं मोहन, आणि छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपलं पुरण आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊयात. आपण जर पुरण समजा कुकरमध्ये न शिजवता असं डायरेक्ट पातेल्यात शिजवलं ना, तर मिक्सरमध्ये आपल्याला असं छान पुरण बारीक करता येतं आणि खूप लवकर होतं. विशेष म्हणजे हाताला पोळत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट फास्ट होतं आणि तिसरी गोष्ट खूप सॉफ्ट होतं. खूप म्हणजे एकदम असं पिठासारखं पुरण होतं, एकदम छान. आता इथे आपण बघितलं आहे समप्रमाणात आपण पीठ आणि पुरण घेतलेलं आहे. पिठाचा उंडा घेतला आहे छोटा आणि एक पुरणाचा उंडा करून घेतलेला आहे. तो आपण मस्त पुरणाचा उंडा पिठाच्या उंड्यामध्ये घालून घेऊयात आणि आता आपण ती छान असं गोल गरगरीत करून घेऊन पोळी लाटून घेऊयात. तुम्ही बघा आता इथे अशी छान पोळी लाटता येते. समप्रमाणात दोन्ही घेतलं ना, पीठ आणि पुरण, तर मग पोळी खूप छान फुगते. खूप सुंदर पोळी होते, खायला सॉफ्टही होते. मी याच्यामध्ये पिठामध्ये मोहन घातल्यामुळे, तुपाचं मोहन घातल्यामुळे पोळी एवढी सॉफ्ट होते ना, खूप सॉफ्ट होते खायला. आता बघा इथे आपली छान अशी पोळी लाटून झालेली आहे. आपण ती लाटून घेतल्यानंतर मग तव्यावरती टाकून छान भाजून घेऊयात. तुम्ही बघू शकता की मी कशी गोल गरगरीत पोळी झाली आहे समप्रमाणात पीठ आणि पुरण घेतल्यामुळे. आपण आता पोळी टाकतोय तव्यावरती. तव्यावरती पोळी टाकून झाल्याच्यानंतर तोपर्यंत दुसऱ्या पोळीची तयारी करायची. लगेचच पिठाचा उंडा घ्यायचा, तो मस्त हातावरती मऊ करायचा, गरगरीत गोल फिरवून गरगरीत करायचा, त्याच्यामध्ये पुरण घालायचं आणि मग उंडा तयार आहे. तुम्ही पाहू शकता आपली पोळी कशी फुगली आहे बघा. तुम्ही सेम प्रमाणात घेतल्यावरती अशी फुगते. कशी भाजली आहे बघा तुम्ही. मी पिठामध्ये हळद वगैरे काही घालत नाही, त्यामुळं माझी पोळी अशी नॅचरल दिसते, पिवळट दिसत नाही. जशी गव्हाच्या पिठाची आहे अशी दिसते आणि मला आवडतही नाही ते हे घालायला, हळद घालायला. आता आपण ताट वाढून घेतलेले, दूध घेतलं आहे, त्याच्यावरती मस्त तुपाची धार घेतली आहे, 2 पोळ्या, आमटी, भात आणि कुरडई पापड. मस्त